उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्याचा आमिष दाखवत एका महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सेंट्रल हॉस्पिटलमधील कर्मचारी तसंच नामांकित लोकगायिका निशा भगत आणि अनिल अहिरे यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण इथं राहणाऱ्या सायली चव्हाण यांनी त्यांच्या पतीला सरकारी नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले, मात्र पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही। या आर्थिक व्यवहारासंदर्भातील पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सायली चव्हाण यांनी केलाय। तर याच प्रकरणात मनोहर मोरे यांच्याकडूनही सुमारे 8 लाख रुपये घेतल्याचा आरोप निशा भगत यांच्यावरती करण्यात आलाय। या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होणं आवश्यक आहे। गुन्हा दाखल होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केलेला आहे। निशा भगत यांनी आमच्यासोबत 20 लाखाची फसवणूक केली आहे। सांगताना त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी लावून देऊ, म्हणजे माझ्या पतीस विकास चव्हाण यांना त्यांना ते सरकारी नोकरी लावून देणार होते। त्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये घेतलेले रोख त्यांच्या घरी। पण आता ते सगळ्या ह्या गोष्टींना नकार देत आहेत की मी हे पैसे घेतलेले नाही आहे, व्याजाने घेतले होते। या शब्दांनी ते आमच्यावर उलट आरोप करतायत आणि ही स्वतः तशीच तिथे लागलेली आहे, खोटे कागदपत्रे बनवून। हिच्यासोबत जो असतो अनिल अहिरे तो सुद्धा फार ह्या गोष्टींमागे मास्टर माइंड आहे आणि हे दोघं मिळून ह्या गोष्टींचा लोकांना पकडून फसवणूक करतात। निशा भगत आणि अनिल अहिरे यांनी 2019 मध्ये रेल्वे NTPC पदावर नोकरी लावून देतो या परीक्षेच्या नावाखाली मला माझी 6 लाखांची फसवणूक केलेली आहे आणि ते आज 7 वर्ष झालेले तरी माझे पैसे देत नाही। मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं माझा नंबर, मला ते कॉल केल्यावर काढणं देतात, वेगवेगळे भेटत नाही, आम्ही बाहेर आहे, परत आम्हाला फोन करू नको, आम्हाला धमक्या देतात।